नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता तिसरी इंग्रजी मीडियम विषय मराठी 6वी कविता शेतकरी दादा ऐकणार आहोत, समजून घेणार आणि म्हणणार आहोत. ऐका, म्हणा, वाचा. शेतकरी दादा शेतात राबतो, काळ्या आईची सेवा करतो. दिवस रात्र काम, काळ्या मातीत गाळतो घाम. ढगांना देखील आली दया, पाऊस पाडून करती माया. घामात पावसात भिजली माती, मातीने दिले टपोरे मोती. मोत्याची भाकर करते आई, शेतकरी दादा खुशीत खाई. अशी शेतकरी दादा कविता. शेतकरी दादा शेतात राबतो, म्हणजे शेतकरी दादा शेतात कष्ट करतो, शेतात नांगरणी करतो, लावणी करतो, पेरणी करतो, काळ्या याची सेवा करतो. म्हणजे आपली काळी माती आहे तिची तो सेवा करतोय. दिवस रात्र काम करतोय, काळ्या मातीत घाम गाळतोय, आणि जी माती आहे त्याच्यामध्ये तो घाम गाळतो, म्हणजे त्या कष्टाचं चीज होतंय. ढगांना मग त्याची आली दया, ढगांना त्याची दया आली, ढगांना त्याच्याबद्दल दया वाटली. पाऊस पाडून करते माया. मग पाऊस काय करतात, ढगातून पाऊस पाडतात आणि त्याच्यावर माया करतात. घामात पावसात भिजली माती, मातीने दिले टपोरे मोती. मग शेतकरी दादाच्या घामाने पावसाने संपूर्ण माती भिजली आणि त्या मातीने त्याला टपोरे मोती म्हणजे धान्य दिलं. हे बघा, धान्य दिलेलं आहे. मोत्याची भाकर करते आई, शेतकरी दादा खुशीत खाई. मग त्या मोत्याची भाकर आई करते आणि शेतकरी दादा ती खुशीत खातो. अशी शेतकरी दादा ही कविता आपण शिकून समजून घेतलेली आहे. आता नवीन शब्द पाहूया. राबतो, कष्ट करतो. काळी माती, जमीन. घाम गाळणे, कष्ट करणे. मोत्याची भाकर, ज्वारीची भाकर. अशा प्रकारे आता प्रश्नोत्तर बघा. योग्य शब्द लिहा. शेतात राबणारा, शेतकरी. शेतात राबणारा, शेत करणारे. दया येणारे, ढग. कोणाला दया आली, ढग. टपोरे मोती देणारे, काळी माती. मोत्यासारख्या ज्वारीची भाकरी करणारी, आई. आता पुढे यमक जुळवा शब्द. काम, घाम. रायमिंग वर्ड्स असतात आपले. प्रश्न 2 यमक जुळवणारे शब्द. काम, घाम. दया, माया. आई, खाई. माती, मोती. अशा प्रकारे यमक जुळणारे शब्द झाले आहेत. प्रश्न 3 वाचा, उत्तरे सांगा. आपला भारत शेतीप्रधान देश आहे. आपले जीवन शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी शेतात काम करतात, शेतीतून धान्य, फळे, भाज्या मिळतात. हिरवेगार शेत पाहिले की मन आनंदी होते. आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. म्हणजे काय आहे, आपला देश शेती, आपल्या देशात शेतीची लागवड जास्त होते. आपले जीवन शेतीवर अवलंबून आहे. आपण शेतीवर अवलंबून आहोत. शेतकरी शेतात काम करतात. शेतकरी शेतात काय करतो, काम करतो. शेतीतून धान्य, फळे, भाज्या मिळतात. शेतीतून आपल्याला काय मिळतं, धान्य, फळे, भाज्या मिळतात. हिरवेगार शेत पाहिले की आपलं मन आनंदी होतं. मग आता त्याची प्रश्नोत्तरे पाहूया. आपले जीवन कशावर अवलंबून आहे? आपले जीवन शेतीवर अवलंबून आहे. शेतात कोण काम करतात? शेतकरी शेतात काम करतात. शेतीतून आपल्याला काय मिळतं? शेतीतून आपल्याला धान्य, फळे, भाज्या मिळतात. हिरवेगार शेत पाहिले की काय होते? हिरवेगार शेत पाहिले की मन आनंदी होते. आता शेतीच्या कामासाठी कोणकोणते अवजारे वापरतात? तर फावडा, कुदळ, कोयता ही वापरतात. खेळूया शब्दांची. वाचा व समजून घ्या. आंबा, आंबे. एक वचन, अनेक वचन. एक आंबा, अनेक आंबे. पुस्तक, पुस्तके. एक पुस्तक, अनेक पुस्तके. फूल, फुले. गोटी,
गोट्या. शब्दकोडे सोडवा. 2 बहिणी एकाच रंगाच्या, घट्ट त्यांचे नाते. एक बहीण हरवली तर दुसरी कामा येते. अशा 2 बहिणी आहेत, एकाच रंगाच्या असतात. त्यांचं घट्ट नातं असतं. पण एक हरवली तर दुसरी कामा नाहीत. मग याचं उत्तर आहे चप्पल. चप्पल एक हरवली की दुसरी कामाला येते का? नाही. अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही, जंगल आहे पण झाड नाही, नदी आहे पण पाणी नाही. असा असा आहे नकाशा. आता कोणत्या धान्यापासून भाकरी तयार केली जाते? तर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी. शेतकऱ्याच्या रोजच्या जीवनातील कामांची यादी करा. हे तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न 3. प्राण्यांचे पिल्लांचे नाव. शेळी. शेळीचं असतं करडू. वाघ. वाघाचा असतो बछडा. हरिण. हरिणाचं असतं पाडस. सिंह. सिंहाचा असतो छावा. म्हैस. म्हैशीचं असतं रेडू. घोडा. घोड्याचं असतं शिंगरू. शेतकरी शेतात काम. प्रश्न 4. शेतकरी शेतात काम करतात. खालील व्यक्ती कोणते काम करतात ते लिहा. शिक्षक शिकवतात. पोलीस रक्षण करतात. डॉक्टर उपचार करतात. सैनिक देशाचं संरक्षण करतात. पोस्टमन पत्रे पोहोचवतो. वैमानिक विमान चालवतो. अशा प्रकारे आपला शेतकरी दादा या धड्यावरचे प्रश्नोत्तर लिहून झालेले आहे. शेतकरी दादा हा धडा आपण समजून घेतलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.